बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी रिव्हर रेसिडेन्सी येथील खेळाचे मैदान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एका खासगी एजन्सीला अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिल्याने स्थानिक नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचा। मोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे, त्यामुळे उपलब्ध असलेल्या महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर स्थानिक नागरिक व्यायाम आणि विविध मैदानी खेळ खेळत असतात, परंतु हे मैदान एका खासगी एजन्सीला अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी दिल्याने स्थानिक नागरिक उपोषणाला बसलेत। त्यांनी सह्यानी मोहीम देखील हाती घेतली आहे। जोपर्यंत हे मैदान आम्हाला खेळण्यास मिळत नाही तोवर आम्ही उपोषण मागे घेणार नसल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे। हे उपोषण आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपाली परशुराम आल्हाट यांच्या नेतृत्वात करण्यात आले। पाहुयात। आम्ही या ठिकाणी 3 महिन्यापासून याचा लढा सुरू केलेला आहे। खरं तर आयुक्तांना वारंवार 2 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, तरीही त्याचं कुठलंही उत्तर आयुक्तांनी आम्हाला दिलेलं नाही। आणि हे जे प्लेग्राऊंड आहे ते खरं तर या नागरिकांच्या हक्काचं ग्राउंड आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे, यासाठी आज आम्ही उपोषणाला सुरुवात केली। आज सकाळी नागेश्वर महाराजांच्या दर्शनाने आणि इथे येऊन आज आम्ही सकाळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नागरिकांना खरं तर या पूर्ण एरियामध्ये हे एकच प्लेग्राऊंड असं आहे की ज्या संपूर्ण एरियातील नागरिकांना ते सेंटर पॉईंट म्हणजे आहे की तिथं सगळेजण येऊन आपले ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील आणि सगळेच युवा वर्ग देखील या ठिकाणी खेळाच्या मैदानाचा उपयोग करून घेत आहेत किंवा त्या मैदानात मैदानी खेळ खेळत आहेत। पण आज हे हॉर्स रायडिंगवाल्यांना सामाजिक संस्थेला आयुक्तांनी जे चालवायला दिलेलं आहे फुकट स्वरूपामध्ये, त्याच्यामुळे इथं नागरिकांना मैदान राहिलेलं नाही आणि याच नागरिकांच्या मागणीला आम्ही सपोर्ट करत आहोत आणि आज या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आज रिव्हर रेसिडेन्सी या चौकामध्ये जे काय आपलं आरक्षित ग्राउंड आहे तर ते आरक्षित ग्राउंड हे खेळाच्या मैदानासाठी आपल्याला आरक्षित ठेवलं होतं, परंतु महानगरपालिकेच्या काही जे काही अधिकारी आहेत आणि जे काही आपले आयुक्त आहेत त्यांनी हे आपलं ग्राउंड हॉर्स रायडिंगसाठी जे काही प्रस्ताव देऊन ते इथे हॉर्स रायडिंगचा जो प्रस्ताव आणलेला आहे तर त्याचा मी एक स्थानिक नागरिक म्हणून आणि एक इथला शेतकरी म्हणून एक जाहीर निश्चित करतो। जर तुम्हाला अशी हॉर्स रायडिंगचे जर प्रकल्प करायचे होते तर हे तुम्ही पहिल्यापासूनच त्याच्यावर आरक्षण टाकायला पाहिजे होतं। जर हे खेळाचं मैदान म्हणून आमच्या शेतकऱ्यांकडून जर तुम्ही घेतलं होतं तर हे शेतकऱ्यांनाच ठेवायला पाहिजे नव्हतं। जर हॉर्स रायडिंग करायचं असतं तर आम्ही शेतकऱ्यांनीसुद्धा भाडं करून याच्यावर आम्हाला जास्त भाडं भेटलं असतं। आज आमचं महानगरपालिकेने कवडीमोल भावात हे जागा घेऊन हा आमच्यावर अन्याय केलेला आहे। मग जर आम्ही जर इथल्या लोकांसाठी जर आम्ही हे खेळाचं मैदान म्हणून जर हे ग्राउंड दिलं होतं तर यांना कुठला अधिकार आहे की ज्यांनी हे हॉर्स रायडिंग आणून इथल्या स्थानिक लोकांची आणि येथील सर्व सोसायटीच्या सर्व खेळाडूंची जी काय फसवणूक केलेली आहे याचा मी जाहीर निश्चित करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर हा जो प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे एकतरी मुळात खूप चुकीचा घेतलेला आहे। स्थानिक लोकांची गरज काय आहे ही प्रशासनाला बिलकुलच लक्षात न घेता तो आमच्यावरती लादलेला हा मोठा घाट आहे प्रशासनाचा। सध्या पाहता आम्हाला इथल्या परिसरामध्ये एकच मैदान शिल्लक होतं, तेही मैदान प्रशासनाने हॉर्स रायडिंग या खेळासाठी देण्यात आलेलं आहे। पण हा जो मैदान होता इथं स्थानिक लोकांसाठी सगळ्या कामासाठी उपयोग होता। खेळासाठी असेल, इव्हेंट होत होते, ज्येष्ठ नागरिकांना इथे सकाळी व्यायाम करण्यासाठी जागा होती, सगळ्या काही गोष्टी होत्या इथे। पण प्रशासनाने जाणीवपूर्वक धनदागड्या लोकांसाठी हा मैदान हॉर्स रायडिंगसाठी देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज खरंच म्हणलं तर मी माननीय रुपालीताई आल्हाट यांना खूपच आम्हाला अभिमानाने खूप वाटतं की ताई आमच्यासाठी स्थानिक सर्वसामान्य नागरिकांसाठी आज आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व स्थानिक एवढे नागरिक आहेत किंवा सोसायटीचे सर्व सभासद असतील ते सर्व त्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी असणार आहेत।